सगळ्या ठिकाणी मी बघतोय शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सभा आहेत का आखाडे आहेत तेच कळत नाही. पण सगळं कसं बरोबर ठरवून चाललंय बघा. लोकांना मूर्ख बनवायचा एक धंदा काढलाय. वेगवेगळं लढायचं, भांडायचं, वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये स्वतःवरती सगळं लक्ष केंद्रित झालं पाहिजे त्यांच्या भांडणावरती. निवडणुका संपल्या की परत एकत्र यायचं. कल्याण डोंबिवलीला तेच केलं, विधानसभेलाही तेच केलं, आताही तेच करतायत. आणि नवीन नवीन क्लृत्या काढतायत. त्या दिवशीपासून आपली प्रचार सभा जेव्हापासून सुरू झाल्या मग जरा त्यांना असं वाटलं की आपल्यावरचा जरा फोकस जातोय की काय. मग नवीन काढलं. निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या दिवशी सामनावरती बंदी घाला. मग लगेच शिवसेनेकडनं लगेच सुरू, बघा हे कसे वागतात आमच्यावरती, आमच्याशी परत तेच. यांच्या बोलण्याचा यांच्या भांडणाचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. ना या शहरांशी संबंध आहे ना कशाशी. एक जण म्हणतो, भारतीय जनता पक्ष म्हणतं शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष आहे. शिवसेना म्हणते हा गुंडांचा पक्ष आहे. तुमचा काय संबंध? बरं, राज्यात दोघेही सत्तेत, मग पकडा ना एकमेकांना. फक्त तुम्हाला भुलवत राहायचं. या निवडणुका कशासाठी आहेत, महानगरपालिका कशासाठी असतात, तो विषय नाही. या सगळ्या विषयांवरती फक्त तुम्ही मतदान करायची. त्याच्यानंतर तुम्ही मोकळे, ते मोकळे. परत 5 वर्षांत भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशात हेच चालू आहे. पण वेगळं काही घडेल काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जशी होती तशी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे. याला झाकायचा आणि याला काढायचा. ते जे वागायचे तेच हे वागतायत. नाशिकमध्ये तर जवळपास शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांनी ज्यांच्यावरती राजकीय नाहीत, ज्यांच्यावरती खरे गुन्हे आहेत असे जे गुंड आहेत अशा 77 लोकांना तिकीटं दिलेली आहेत. 77 लोकांना. मला तिथल्या काही पत्रकारांनी मला सांगितलं की म्हणे पोलिसांनी यादी आमच्याकडे पाठवली आणि सांगितलं की लोकांना जरा तुम्ही हे प्रकाशित करा, तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये चॅनलमध्ये दाखवा, लोकांना सांगा की हे काय करतायत, कोणाला आणतायत. उद्या जर अशा प्रकारची लोक जर समजा निवडून आली तर या शहरांचं काय होणार. हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा. त्यांचे उमेदवार निवडताना भारतीय जनता पक्षातले जे कोणी लोक आहेत त्यांना विचारलं गेलं नाही. कोणतरी एक पुण्यामधला बिल्डर ठरवणार की कोणाला तिकीट द्यायची आणि कोणाला काय करायचं ते. या असल्या लोकांवरती विश्वास ठेवायचा. मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय वेगळे होते? बरं, भारतीय जनता पक्ष मला त्याचं कळतच नाही, अजूनपर्यंत कळलेलं नाही. 1952 साली जन्माला आलेला पक्ष आहे. 1952 साली जनसंघ म्हणून. मग 1980 साली नामांतर झालं, मग त्याचं भारतीय जनता पक्ष झालं. 1952 ते 2017 अजूनही या पक्षाला उमेदवार सापडत नाहीत. ह्यांच्याकडे उमेदवारच नाही, दुसऱ्यांकडनं घेतात. मी परवा म्हटलं ना, ह्यांना मुलं होत नाही, दुसऱ्यांच्या घरात बघत राहतात. तुमचं देता का फोर फिरवायला मला?
दुसऱ्यांचीच पोरं फिरवतायत. अरे एवढी आवड असेल तर स्वतःची काढा ना. स्वतःत हिंमत नाही. जे वर्षानुवर्षाचे निष्ठावंत त्यांच्या बरोबरचे होते त्यांना तिकीट नाहीत. आताही जिल्हा परिषदा पंचायत समित्या आत्ताच्या पण काही निवडणुका झाल्या, काढून बघा कोण माणसं निवडून आली आहेत ती. भारतीय जनता पक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधली लोक आहेत, सर्वच्या सर्व. मुळात आहेत कुठे यांच्याकडे माणसं? होतीच कुठे? दोन 2014ची परिस्थिती आज नाही आहे. आता त्याच भारतीय जनता पक्षाचा आलेख खाली 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 यायला लागलाय. बरं, हल्लीची पोरं पण काय ते सगळे जातात दुसऱ्या पक्षांमध्ये जातात. ते चला पाकिटं पोचवली. एक एक माणूस फोडण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे 50-50 लाख रुपये, 1-1 कोटी रुपये, हे त्याच्यात काही जण गेले. ते गेले. पैसे खाल्ल्यावरती त्यांना बाबा म्हणायला लागले. बाबा 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 करायला लागले त्यांना. कारण पाकिटं भरली, पैसे भरले. हे जे आता भांडतायत यांच्याकडे दुसरं काम दाखवायला काही नसल्यामुळे हे फक्त भांडतायत. हे फक्त भांडून दाखवतायत. शिवसेना म्हणते आम्ही पाठिंबा काढून घेऊ. वाट कसली बघताय? मी काल म्हटलं ना, ते छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये पुतळा उभा करण्याचं, त्याशी नरेंद्र मोदी गेले होते. जलपूजन. एकाच बोटीवरती नरेंद्र मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे. नरेंद्र मोदींनी त्या उद्धव ठाकरेकडे ढुंकून देखील पाहिलं नाही. विश्वास बसत नसेल, फुटेज काढून बघा. त्याच्या बातम्याही आल्या होत्या. खरं तर पाठिंबा तेव्हाच काढून घ्यायला पाहिजे होता ना, किंवा पंतप्रधान माझ्याकडे बघत पण नाही. अजून कोणत्या अपमानासाठी थांबलायत? याचं कारण ती गोष्ट सोडवत नाहीये. सत्ता, पैसा ही जी गोष्ट आहे ना, ती सोडवत नसल्यामुळे हे अजून एकत्र आहेत. आज पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं महानगरपालिकेमध्ये होती. मुंबई ठाण्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष होती. नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. या चारही महानगरपालिका जर समजा आता आपण काढल्या, मी आज हा जो स्क्रीन लावलाय तो त्याच्यासाठीच लावलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष 25 वर्ष, ठाण्यामध्ये 25 वर्ष, पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किती वर्ष असतील ते अजून वेगळेच. किती असतील? 15 वर्ष. कोणती कामं दाखवत आहेत? कोणती कामं केली? आणि आम्ही नागरिक म्हणून विचारत देखील नाही आहोत की ज्या वेळेला हे मतदानासाठी म्हणून येतात त्यावेळेला आपण विचारत देखील नाही आहोत ना की कोणती कामं केली तुम्ही. 15-15 वर्ष कशाला म्हणतात? 25-25 वर्ष कशाला म्हणतात? इतकी वर्ष हातामध्ये सत्ता दिल्यानंतर देखील तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची जर कामं होणार नसतील, तरीही जर समजा तुम्ही मतदान घेणं करणार असाल, कशासाठी निवडणुका लढवायच्या? बरं, ह्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीत. यांच्या टेलिव्हिजनवरती मुलाखती सुरू आहेत, यांची भाषणं सुरू आहेत. कोणी सांगायला तयार नाही की आम्ही या शहरांसाठी काय केलं, आम्ही या शहरामध्ये काय करतो आहोत, काय करणार आहोत. काही नाहीत. 25 वर्ष झाल्यानंतर देखील सांगतायत की आम्ही हे करणार आहोत. अरे गधड्यांनो, मग 25 वर्ष काय केलं? गोट्या खेळलात?
आत्ता कुठच्या बी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीतरी होर्डिंग बघत होतो, म्हणजे रोजगार देऊ. महानगरपालिकेचं काम आहे का ते? चांगले फुटपाथ देऊ, मैदानं देऊ, बागा देऊ, चांगले रस्ते देऊ, 24 तास पाणी देऊ, हे सांगू शकतो महानगरपालिका म्हणून. रोजगार काय देऊ? कुठलीही कामं न होता यांना वर्षानुवर्ष मतदान करणारी महाराष्ट्रातील जनता मला समजतच नाही. यांना प्रश्न विचारले जात नाहीत आणि राज ठाकरेला प्रश्न विचारले जातात की काय केलं नाशिकमध्ये. आता नाशिकमध्ये काम दिसायला लागलं, आता नाही कोण विचारत. महाराष्ट्राचा विकास आराखडा मी जाहीर करीन म्हणून मी ज्याला सांगितलं होतं, आपल्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, कुठेही महाराष्ट्रात गेलं की पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार मला विचारायचे काय त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, आणि खोचक असं टोक काढून प्रश्न, काय त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं? ब्ल्यूप्रिंट दिसत नाही, अजूनपर्यंत तयार नाही. ज्या दिवशी जाहीर केली आजपर्यंत कोणी मला विचारलं नाही की त्याच्यात काय आहे. पण हेच समजा लोक हेच यांना प्रश्न नाही विचारत की इतकी वर्ष तुम्ही गेला, तुम्ही राज्य केलं, काय दिलं, काय केलं. आज म्हणून मी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. पुणे शहरामध्ये माझ्या नगरसेवकांनी काय काय केलं त्याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहे. आणि मग बाकीचे राजकीय पक्ष या प्रकारचं काम तुमच्या समोर आणून दाखवत का नाहीयेत. हा माझा पुण्यातल्या सर्व नागरिकांना माझा प्रश्न आहे की हे तुम्ही त्यांना विचारत का नाहीयेत की तुम्ही काय केलं. आणि एक गोष्ट सांगतो, जर समजा कामं केल्यानंतर पण जर समजा मतदान होणार नसेल, कोणी कामं करणार नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर फक्त पैसे वाटतील आणि मतं घेतील. जे वर्षानुवर्ष चाललंय तेच होईल. जे करणारे काम करणारे लोक आहेत यांना देखील तुम्ही बिघडवाल. मी माझ्या कालच्या दिव्याच्या सभेत म्हटलं ना, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुजाण पण असावं लागतं. नुसत्या डिग्र्या कामाला नाही येत. तुमचे डोळे उघडे पाहिजेत, तुमचे कान उघडे पाहिजेत. मतदान करताना तुम्हाला किमान एक गोष्टीचा तरी विचार केला पाहिजे की यात मी मतदान करताना माझ्या कुटुंबाला काय मिळणार आहे, माझ्या शहराला काय मिळणार आहे, माझ्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना काय मिळणार आहे, कोण देणार आहे. जर हे 25-25 वर्ष आणि 15-15 वर्ष जर काही देऊ शकत नसतील, काही करू शकत नसतील, तुम्हाला बदल नको घडवायला. माझ्या हातामध्ये ज्यावेळेला नाशिक महानगरपालिका ज्यावेळेला आली, ती नाशिक महानगरपालिका आली त्यावेळेला मी त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये, सत्ता यायच्या अगोदर मी सभेमध्ये सांगितलं होतं की याच नाशिक शहरामध्ये जर राज ठाकरेकडनं असं काही काम झालं नाही की जे इतर कुठच्याही शहरात नाही, असं जर कुठचंही काम झालं नाही, राज ठाकरे परत तुमच्यासमोर मतं मागायला येणार नाही. मला गरज पण नाही या गोष्टींची. शहर चांगलं होणं, उत्तम होणं, शहरातल्या सर्व नागरिकांना त्या सगळ्या सुविधा मिळाव्यात, हे माझं पॅशन आहे, ही माझी आवड आहे. हे माझं राजकीय काम नाही नुसतं. या नजरेतून मी शहर पाहत असतो की लोकांना काय मिळालं पाहिजे. मी जे 5 वर्षामध्ये जे नाशिकमध्ये करून ठेवलेलं आहे, या लोकांनी गेल्या 15 वर्षात 25 वर्षात देखील या शहरांमध्ये केलेलं नाही, ते मला तुम्हाला दाखवायचंय. नाशिकमधले रस्ते बघा. मध्यंतरीची तुम्हाला गोष्ट सांगतो, सगळीकडेच पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर नाशिकच्या पत्रकारांना
मुंबईतनं चॅनलच्या ऑफिसमधनं त्यांच्या लोकांचे फोन गेले की आम्ही पुण्यातल्या रस्त्यांचे खड्डे दाखवले, मुंबईच्या रस्त्यातले खड्डे दाखवले, ठाण्यातल्या रस्त्यातले खड्डे दाखवले, आम्ही इतर शहरातले खड्ड्याचे रस्ते दाखवले, नाशिकच्या रस्त्यातल्या खड्ड्यांचं फुटेज पाठवा. नाशिकच्या पत्रकारांनी त्यांना कळवलं, नाशिकच्या रस्त्यावरती खड्डे नाहीत, फुटेज पाठवू शकत नाही. त्याच्यावरती कार्यालयातनं त्यांना विचारलं म्हणे की खड्डे नाहीत म्हणजे काय? काय बघा प्रश्न आहे, इथे खड्डे आहेत तिथे कसे नाही खड्डे? त्यांनी सांगितलं तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही तुमची मुंबईवरनं टीम पाठवा, जर समजा खड्डे दिसले तर त्याचं फुटेज घ्या आणि घेऊन जा. हे मला तिथल्या पत्रकारांनी, नाशिकमधल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट सांगतोय. कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. आणि म्हणून मी तुमच्यासमोर काही गोष्टी आज आपल्याला दाखवायला आणल्यात. अगदी थोडक्यात, मी सगळ्याच गोष्टी काही दाखवू शकत नाही कारण त्या स्लाइड्स झाल्या असत्या, जवळपास 2-3 हजार स्लाइड्स झाल्या असत्या. म्हणून मी अगदी थोडक्यात तुम्हाला म्हणून मी दाखवायला आज इथे आलोय. हे नाशिकमधले रस्ते तुम्हाला दिसते. 5 वर्षामध्ये आपण 510 किलोमीटरचे रस्ते आपण नाशिक शहरामध्ये उभे केले. त्याच्यामध्ये नवीन रस्ते, रिसर्फेसिंग केलेले रस्ते, असे 510 किलोमीटरचे रस्ते. 510 किलोमीटरचे रस्ते म्हणजे किती झाले तर साधारणपणे मुंबई ते गोवा हे नाशिकमधले रस्ते आहेत. हे गोदावरी नदीवरती जे बांधलेले ब्रिज आहेत किंवा तिकडे केलेला जो घाट आहे, हे तिथे नुसते रस्ते नाही, हे शहीद सर्कल एक केलं आपण तिथे. त्याच्यानंतर हे मायलन सर्कल, म्हणजे मुंबई नाक्याला एक मोठं तिथे काही घाण होतं सगळं. हे एबीबी सर्कल. पाणी, हे मुकणे धरण आहे. आत्ता साधारणपणे नाशिक शहराला गंगापूर धरण जे आहे, या गंगापूर धरणामधनं पाण्याचा सप्लाय होतो. आपण महानगरपालिकेतर्फे या मुकणे धरणामधनं केंद्र सरकारने आपल्याला मदत केली. अगोदरच्या सांगितलेलं बरं. राज्य सरकारने मदत केली अगोदरच्या. आणि महानगरपालिकेने सर्वात जास्ती ह्याच्यामध्ये पैसे घातले, काहीशे कोटी रुपये. आणि आज या मोकणे धरणापासून ते नाशिक शहराला पुढच्या वर्ष ते 1.5 वर्षामध्ये पूर्णपणे पाईपलाईन येणार आहे. त्याच्यानंतर नाशिक शहराचा पुढच्या 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. 40 वर्षांचा हे धरण आहे. हे मुकणे धरणापासून 16 किलोमीटरच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आता. हे 50 दशलक्ष लिटरचा 2 भव्य टाक्या तिथे आता काम सुरू आहे. हे जलशुद्धीकरण प्रकल्प 20 लक्ष लिटरच्या तिथे आपण जवळपास शहरात 17 टाक्या उभ्या केलेल्या आहेत 20 लाख लिटरच्या. हे मलजल प्रक्रिया केंद्र. बायोगॅस प्रकल्प. घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड. बातम्या आपण बघत असतो. श्वसनाचा आम्हाला त्रास होतो, आमच्याकडे नुसता धूर लागलेला असतो, डम्पिंग ग्राउंडमध्ये घाणेरडे वास येतात.
हीच गोष्ट नाशिकमध्ये पण होती. पण त्या नाशिकचं संपूर्णपणे आपण त्या डम्पिंग ग्राउंडचं परिवर्तन आपण एका खत प्रकल्पात केलं, मोठ्या एका खत प्रकल्पामध्ये केलं, ज्या खत प्रकल्पातनं नाशिकच्या आजूबाजूचे सर्व शेतकरी तिथनं खत घेऊन जातात. हे घनकचरा व्यवस्थापनाची ही सगळी जागा. कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या आत्ता आपण नव्याने 200 गाड्या आणल्या. त्या जीपीएसद्वारे आपण त्या महानगरपालिकेत कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूममधून सगळं कळतं की कुठची गाडी कुठे पोहोचली, किती कचरा उचलला आणि परत किती आणला, हे आपल्याला हेड ऑफिसमध्ये कळू शकतं. ही यंत्रणा नाशिक महानगरपालिकेमध्ये उभी केली की हे कचरा उचलतायत की नाही उचलत आहेत. हे ते मॉनिटर रूम, हे सगळ्या तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहेत लाल रंगाच्या या सगळ्या गाड्या आहेत. हे घनकचरा त्याचं वर्गीकरण, हे खत प्रकल्पामध्ये त्याचं झालेलं रूपांतर आणि घनकचऱ्यापासून खत निर्मिती. आपण जर नाशिकला आलात तर त्याचा साधारणपणे तुम्हाला आवाका दिसेल की ते केवढं आहे. हे 5 वर्षात केलेली गोष्ट आहे. लहान मुलांना शिकण्यासाठी म्हणून, ट्रॅफिकचे धडे मिळण्यासाठी म्हणून चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलं की लहान मुलांना त्याचे धडे मिळावेत. आणि म्हणून ते जवळपास 5 ते 6 एकराच्या प्रदेशामध्ये नाशिक शहरामध्ये आपण हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क उभं केलेलं आहे. रोज तिथे आज शेकड्याने हजारांनी मुलं तिकडे जातात. तिथे त्यांना प्रशिक्षण पण दिलं जातं आणि रस्त्यावर कसं चालायचं, कशी गाडी चालवायची, काय करायचं याचं संपूर्ण शिक्षण तिथे दिलं जातं लहान मुलांना. तिथे अनेक शाळांच्या तिथे ट्रिप येतात. हे चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आहे. हे तिथले रस्ते, सायनेजेस, हॉस्पिटल, फुट ओव्हर ब्रिज, मी पुढे येतो, एक एक गोष्टी सांगतो तुम्हाला. मी तिथे अशी एक जागा होती, काहीतरी आपल्याकडे सर्वसाधारणपणे असतात तर कबुतराची खुराडी कशी असतात तशा काहीतरी बिल्डिंग बांधत असतात. मी जेव्हा ते अगदी हातात सत्ता आल्या मी जेव्हा तिकडे पाहिलं, व्हिजिट दिली, मी म्हटलं जरा इथलं काम थांबवा, म्हटलं आपण जरा काहीतरी चांगलं इथे करू. आणि मग माझ्या मनामध्ये आलं की माननीय बाळासाहेबांच्या नावाने आपण म्हटलं तिकडे एक स्मारक उभं करूया. मला त्या वादात नाही जायचंय की पहिलं स्मारक मी केलं का पहिलं स्मारक त्यांनी केलं. मला जे मनाला वाटलं ते मी केलं. आणि म्हणून मी एके दिवशी बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो की म्हटलं बाबासाहेब, म्हटलं मला बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक तिथे करायचं आहे. आपल्याकडे काही जी जुनी शस्त्र आहेत, ही शस्त्र मला तिथे आपण लोकांना दिसतील, लोक बघतील, लोक समजून घेतील असं तिथे मला एक्झिबिट करायचंय. तर मला तुम्ही ती शस्त्र आणि सगळ्या गोष्टी द्याल का? ते बोलले नक्की. काम झालं की मला सांगा, मी स्वतः तिथे येऊन लावीन ती शस्त्र. 2 दिवस बाबासाहेब तिथे शस्त्र एकटे लावत होते. मग एक आपले वासुदेव कामत म्हणून चित्रकार आहेत, अजून काम चाललंय तिथे, काही थांबलेलं नाहीये. वासुदेव कामत चित्रकार, त्या वासुदेव कामतांकडनं मी महाराजांच्या वेगवेगळ्या अनेक प्रसंगांवरची मी तैलचित्र करून घ्यायला सुरुवात केली.